इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। आपराधिक गतिविधियां व ट्रैफिक नियम तोड़ने वाले हो जाए सावधान। जलगांव शहर में 250 कैमरे से की जाएगी निगरानी। आज जलगांव के ट्रैफिक ऑफिस के पास नेत्रम कार्यालय का लोकार्पण किया गया। इस मौके पर मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटिल व अन्य मान्यवर उपस्थित थे। नेत्रम कंट्रोल रूम कार्यालय में बड़े बड़े स्क्रीन के जरिए जलगांव पर निगरानी रखी जाएगी। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चॅनल को लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करें। जळगाव जिल्ह्याचं CCTV कंट्रोल रूम नुकतंच लोकार्पण करण्यात आलं होतं। ते CCTV कंट्रोल रूममध्ये 250 कॅमेरास त्यांनी पब्लिकली फंडेड होते। ही 250 कॅमेरास इथं फीडिंग आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्याचा 30 किलोमीटरचा ऑप्टिक फायबर टाकून तिथं फीड घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी जे बऱ्यापैकी कॅमेरास आहे पब्लिकने स्वतःहून पुढे येऊन त्यांनी स्पॉन्सर करण्यात आलेला आहे आणि ही जे काही CCTV कॅमेरा फीडमधून आम्ही जे कोणी ट्रॅफिक व्हायलेशन्स करतील, ट्रॅफिक व्हायलेशनपैकी विदाउट हेल्मेट असो, सीट बेल्ट, ट्रिपल रायडिंग, रॉंग साईड रनिंग, ही सर्व कारवाई देखील होत आहेत। म्हणजे जर कोणी ट्रॅफिक व्हायलेशन करत असतील त्याला वाटते की म्हटलं आम्हाला कोणी बघत नाही, आम्हाला कोणताही कारवाई होत नाही, की तुमचा नंबर प्लेट बघून तुम्हाला परस्पर तुमच्यावर फाईन होईल आणि जेव्हा कधी पोलिसांचा समोर येईल, पोलिसांना भेटतील तेव्हा तुमचं पूर्ण फाईन जे काय होतं ते पूर्ण कलेक्ट करण्यात येईल। आणि त्याच्यासोबत म्हणजे कधी एखादी गुन्हा दाखल झाला त्याच्यावरती डिटेक्शनसाठी पण आम्ही ही CCTV कॅमेरा फुटेजचा वापर होते आणि त्याच्यासोबत म्हणजे जर कुठे काय घटना घडलंच त्या घटनाचं लवकरात जरी आम्हाला CCTV कॅमेरामध्ये जर दिसतंय म्हणजे तिथं संबंधित पोलीस स्टेशनला कळवण्यात देईल आणि संबंधित पोलीस स्टेशनची टीम तिथं लवकरात लवकर पोहोचून जे कोणता घटना असेल ते घटनाचं लवकर रिस्पॉन्स करून योग्य तो कारवाई करण्यामध्ये पण ही CCTVचं कंट्रोल रूम जे नेत्र म्हणून नाव दिलेलं आहे त्याचं कामात होईल।